आता आणखी काही घडामोडी। राज्यातल्या अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर डिझेलच्या खरेदीकरता मोठी गर्दी होतीये। खरीप हंगाम सुरू होण्यास महिन्याभरापेक्षा कमी कालावधी बाकी आहे, त्यामुळे मशागतीची कामं सुरू आहेत, त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे डिझेलची खरेदी वाढली आहे। दुसरीकडे मोदींनी इंधनाच्या काटकसरीचं आवाहन केल्यावर अनेक ठिकाणी खरेदीकरता रांगा लागल्या आहेत। पुरेसा साठा असून अचानक मागणी वाढली, त्यामुळे पंपावर आता डिझेलच उपलब्ध नाहीये असे फलक लागले, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे। त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसह सर्व जनतेला आवाहन केलंय। देशामध्ये डिझेलचा पुरेसा साठा देशाकडे उपलब्ध आहे, मात्र भीतीपोटी लोक अतिरिक्त खरेदी करतायत, त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होतीये। पॅनिक होऊन पेट्रोल डिझेल खरेदी करू नका, गरजेपुरतच विकत घ्या असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्ट्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीनं माझी विनंती आहे। दरम्यान इंधन टंचाई संदर्भात कृषी मंत्री दत्ता भरणे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणतायत, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। साधारणतः आता 20% प्रमाण हे वाढलेलं आहे। मग ह्याचा अर्थ 20% प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेलं आहे, ह्याचा अर्थ लोक थोडं भीतीने किंवा परत डिझेल संपल, पेट्रोल संपल, त्यामुळे ते पंपावर येऊन रांगा लावतायत, पेट्रोल डिझेल नेतायत। त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये स्वतः कलेक्टरने सर्व कंपन्याचे जे ज्या मोठ्या कंपन्या आहेत, HPC, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल किंवा बाकीचे इतर, या सगळ्यांशी त्यांचं रोजची रोज बोलणं चालू आहे आणि निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आज तरी पेट्रोलची कुठेही जरी आपल्याला आज वाटत असलं तरी परत भविष्यामध्ये टंचाई आज तरी टंचाई नाही। शेतकऱ्यांना कसं ट्रॅक्टरसाठी किंवा इतर सुविधांसाठी डिझेल मिळेल याची दक्षता घेत आहेत, परंतु साठे बाजार करणाऱ्यांनी मात्र एवढा मोठ्या प्रमाणात साठा करू नये ह्या मताचे आम्ही आहोत आणि तशा प्रकारच्या सूचनासुद्धा आम्ही देतो आहोत। पुढील महिना दीड महिना तरी आपल्याला डिझेल पेट्रोलचा तुटवडा तरी आपल्या राज्यामध्ये किंवा प्रामुख्यानं आपल्या देशामध्ये होणार नाही याची दक्षता आदरणीय पंतप्रधान आणि आमचे मुख्यमंत्री घेत आहेत। तर हिंगोली जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी झुंबड उडतीये, काही ठिकाणी तर डिझेलचा साठा पूर्णपणे संपलाय, पुरवठा बंद ठेवण्याची वेळ आली आहे। अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन आणि प्लास्टिकच्या बादल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी घातली, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। डिझेलचा साठा आणि पुरवठा नियंत्रित ठेवण्याकरता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कॅनमध्ये इंधन देऊ नये असे निर्देश दिले आहेत। या आदेशानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही असे फलक झळकताना पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात अनेक पंपांवर इंधन भरण्याकरता गर्दी झाली। जालना शहरातल्या अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपलाय, त्यामुळे पंपाच्या गेटवरच नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। परिणामी नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। सगळीकडे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी ही स्थिती जाणवते, त्यामुळे दरवाढ, त्यातच टंचाई आणि आता नो स्टॉकचे बोर्ड, हे सगळं चित्र बघायला मिळतंय। तर शेतामध्ये मशागतीची वेळ असतानाच डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या इथे डिझेल मिळवण्यासाठी ग्राहकांनी ड्रम घेऊन पेट्रोल पंपवर रांग लावली। यासोबतच डिझेल मिळवण्याकरता वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे चिंता वाढलेली असतानाच डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा, यामुळे ग्राहकांना मोठी कसरत करावी लागते। दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने इंधन पुरवठा सुरळीत आहे असं सांगण्यात येत आहे। वाशिममध्ये सलग 6व्या दिवशी डिझेलचा ठणठणाट पाहायला मिळतोय। अनेक पंपांवर डिझेल नाहीये असे फलक लागले, त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावं लागतंय। त्यामुळे वाशिममध्ये देखील डिझेलची टंचाई ही तीव्रतेने जाणवत आहे। आता जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। वैजापूर तालुक्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आहे। कॅनची जवळपास अर्धा किलोमीटर रांग आहे, तर डिझेल भरण्याकरता गाड्यांचीही मोठी रांग इकडे पाहायला मिळते। तर बीडमध्ये पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा वाहनधारकांची गर्दी आहे। सकाळपासूनच डिझेल पेट्रोलच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। दुसरीकडे खरीप हंगामासाठी
ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीकाम सुरू आहे. याच करता ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल हे कॅनमधनं नेलं जात आहे. पेट्रोल पंपावर इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पेट्रोल पंप चालकांकडून असं सांगितलं गेलं असलं तरी नागरिकांकडून मात्र याबद्दल रोष व्यक्त केला जातो.